महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। दुःख हरता वार्ता विघ्नाची, नुर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची, सर्वांगी सुंदर उदिते दोराची, कंठी झळके माळ मुक्ता फळांची। जय देव जय देव जय मंगलमूर्ती हो श्री मंगलमूर्ती। दर्शन मात्रे मन स्मरणे मात्रे मन, कामना पूर्ती। जय देव जय देव रत्ना खचित फळा तुझ गौरी कुमरा, चंदनाची ओटी कुंकुम केशरा, हिरे जडित मुकुट शोभतो बरा, झुणझुणते नुपुरे चरणी घागरिया। जय देव जय देव जय मंगलमूर्ती हो श्री मंगलमूर्ती। दर्शन मात्रे मन स्मरणे मात्रे मन, कामना पूर्ती। जय देव जय देव जय देव जय देव जय श्री स्वामी समर्था। जय श्री स्वामी समर्था। आरती ओवाळू आरती ओवाळू, चरणी ठेवूनिया माथा। छेली खेडे ग्रामी तू अवतरलासी, तू अवतरलासी। जगदोद्धारासाठी जगदोद्धारासाठी राया तू फिरसी। भक्त वत्सल खरा तू एक होसी, तू एक होसी। म्हणून शरण आलो म्हणून शरण आलो तुमच्या चरणासी। जय देव जय देव जय श्री स्वामी समर्था। जय श्री स्वामी समर्था। आरती ओवाळू आरती ओवाळू, चरणी ठेवूनिया माता। ओवाळू आरती अण्णा सद्गुरुनाथा, स्वामी दीनांच्या नाथा। त्रिवार वंदन करुणी चरणी ठेवी तो माता। स्वामी भक्ती स्वामी शक्ती अंगी बाणता, अण्णा अंगी बाणता। भक्त संकटी पडता त्यास तुम्हीच तारता। ओवाळू आरती अण्णा सद्गुरुनाथा, स्वामी दीनांच्या नाथा। त्रिवार वंदन करुणी चरणी ठेवी तो माता। महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी। ओवाळू तुझला समर्था ओवाळू तुझला। देह भाव अहंकार देह भाव अहंकार सदचारीला। दया क्षमा शांती या उजळल्या ज्योती, समर्था उजळल्या ज्योती। स्वयं प्रकाश रूप तव देखील मूर्ती। कापुराची ओवाळू तुझला समर्था ओवाळू तुझला। देह भाव अहंकार देह भाव अहंकार सजी जाळीला। हो स्वामी राया भक्त वत्सल करुणालया। देतो हार जोडोनिया, भावे वंदोनिया पाया। विराजा हो स्वामी राया। जय 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 राजाधिराज योगीराज महाराजा। अलक्ष दिगंबरावधूता, श्री दत्त स्वामी राया समर्थ। शंक होई रे मना, निर्भय होई
स्वामी बळपाठीशी नित्य आहे रे मना अतर्क्यावधूत हे स्मर्तृगामी अशक्य हि शक्य करतील स्वामी अशक्य हि शक्य करतील स्वामी जिथे स्वामी चरणा तिथे न्यून काय स्वये भक्त प्रारब्ध घडवी ही माय आज्ञे विना काळ नाही त्याला परलोकही ना भीती तयाला अशक्य हि शक्य करतील स्वामी अशक्य हि शक्य करतील स्वामी इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा श्री स्वामी समर्थ 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 स्वामी समर्थ श्री 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 स्वामी समर्थ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ. ದಾನ ಯಾರು ಮಾಡಬೇಕು ಅದು ಭಾಳ ಸಲ ಹೇಳಿದೆ. ನೀವು ದಾನ ಬಗ್ಗೆ ಅಂದ್ಕೂಡ್ಲೆ ನಿಮಗೆ ಯಾರ್ದ ಹೆಸರು ನೆನಪಾಗ್ತದ? ಮಹಾದಾನಿ ಅಂತೀವಿಲ್ಲ, ಅದಕ್ಕೆ ಗುರುತದ ಕರ್ಣ. ಕುಂತಿಪುತ್ರ ಕರ್ಣ, ಸೂರ್ಯಪುತ್ರ ಕರ್ಣ. ಕರ್ಣಗ ಮಹಾದಾನಿ ಅಂತಾರ. ನೀವು यावागलू मराठी ಒಳಗೂ ಅಂತಾರ, मराठीत पण म्हणतात काय दानशूर कर्ण झालास काय.
ದಾನ ನೀವು ಮಾಡ್ತಿರಲ್ಲ, ಎಲ್ಲ ತಮ್ದು ಏನಿದ್ದದ್ದ ನೀವು ಏನು ದಾನ ಮಾಡ್ತೀರಿ ಅದಕ್ಕೆ ಅವಾಗ ಅಂತಿರಿಲ್ಲ, ನೀವು ಕನ್ನಡನೆಗೂ ಅಂತೀರಿ दानशूर कर्ण ಆಗಿಲ್ಲ, कर्णासारखा दानी कोणी नाही. ಕರ್ಣನ್ಗತೆ ಅಂದ್ರ ಕವಚ ಕುಂಡಲ, ಅವಾಗ ಸುರಕ್ಷಿತ ಸಂಬಂಧ ಕೊಟ್ಟಿರ್ತಾನ ಸೂರ್ಯ. ಖರೆ ಅದು ಸಹಿತ ಅವ ದಾನ ಕೊಡ್ತಾನ, अव गुर्तिರ್ತದ ಇದು ಕೊಟ್ಟ ಮೇಲೆ ना उळीवदिಲ್ಲ ಅಂತ. म्हणजे ते दान दिल्यानंतर मी राहू शकत नाही, म्हणजे त्याला ते कवच असते, त्याच्या शरीराला कवच, म्हणजे त्याचा प्राण केव्हाही जाऊ शकतो, त्याला सुरक्षिततेसाठी ते कवच असते. ಆದರೂ ಎದರ್ದ ವಿಚಾರ ಮಾಡಲ್ದೆ ದಾನ ಮಾಡ್ತಾನೆ ಕರ್ಣ. ಅದಕ್ಕೆ ಅದ ದಾನ ಬಗ್ಗೆ ಒಂದು ಸಣ್ಣ ಕಥೆ ಹೇಳ್ತೇನೆ. ಅರ್ಜುನ ಮತ್ತು ಕೃಷ್ಣ, ಶ್ರೀಕೃಷ್ಣ ಅರ್ಜುನ ಮಾತಾಡ್ಕೋತ ಕೂತಿರ್ತಾರ. अर्जुन ಅಂತಾನ, कर्णगे ಯಾಕೆ दानी ಅಂತೀರಿ ನೀವು? अर्जुन आणि श्रीकृष्ण बोलत बसलेले असतात, तेव्हा विचारतात, अर्जुन विचारतो श्रीकृष्णाला, तुम्ही कर्णालाच का दानी म्हणता? सगळेजण दानी दानी, खूप दानशूर कर्ण, मला का नाही म्हणत? म्हणजे मी का नाही, मी पण दान करतो, पण मला का नाही दानशूर असं अर्जुन म्हणत. ನನಗೆ ಯಾಕೆ दानशूर ಅನ್ನಂಗಿಲ್ಲ, कर्णगे ಯಾಕೆ ಅಂತಾರ दानशूर कर्ण? कृष्ण नकताना हसतो, तो गालातल्या गालात हसतो. ಶ್ರೀಕೃಷ್ಣ ನಗ್ತಾನ. ಆಮೇಲೆ ಏನು ಹೇಳ್ತಾನ, ಹಂಗಾದ್ರೆ ನಿನಗ दानी ಅನ್ಬೇಕು, तुला दानशूर म्हणायचं तर एक काम कर, ಒಂದು ಕೆಲಸ ಮಾಡು, ಅಲ್ಲಿ ಸ್ವಲ್ಪ ದೂರ ಹೋಗೋಣ ನಡಿ, आपण तिथं बाहेर जाऊया, ಹೊರಗೆ ಹೋಗೋಣ ಅಂತ. ಹಿಂಗೆ ನಡ್ಕೋತ ಹೋಗ್ತಾರ, चालत जातात. ಅಲ್ಲಿ ಒಂದು 2 गुड्ड ಇರ್ತಾವ, 2 डोंगर असतात. डोंगर असतात. श्रीकृष्ण काय करतो, ते डोंगराचं रूपांतर सोन्यामध्ये करतो, सोन्याचा डोंगर, ಬಂಗಾರ ಗುಡ್ಡ ಮಾಡಿಬಿಡ್ತಾನ. ಅರ್ಜುನಕ್ಕೆ ಕರಿತಾನ. अर्जुनಗೆ ಏನು ಹೇಳ್ತಾನ, ಇದು ನೀ दान ಮಾಡ, ಇದೆಲ್ಲ ಬಂಗಾರದ गुड्ड ಆಗ್ಯದ, हे सोन्याचा जो डोंगर झालेला आहे त्याचं तू दान कर. अर्जुन ಭಯಂಕರ ಖುಷಿ ಆಗ್ತದ, ನಾ ಇಷ್ಟು ದಾನ ಮಾಡ್ತೇನಲ್ಲ. ಅದಕ್ಕೆ ಅವ तो येतो, ಅವ ಬರ್ತಾನ, ಡಂಗರ ಹಾಕಿಸ್ತಾನ. अर्जुन ಎಲ್ಲ ಊರಾಗಿನ ಮಂದಿಗೆ ಕರಿತಾನ, ಡಂಗರ ಹಾಕಿಸಿ ಕರೆದು ಹೇಳ್ತಾನ, ನಾ ಹಿಂಗ ಬಂಗಾರದ दान ಮಾಡ್ಲಿಕತ್ತೀನಿ, ಎಲ್ಲರೂ ಬರ್ರಿ, म्हणजे मी दान देतोय, तुम्ही या असं म्हणत पुढं पुढं चालत राहतो. माग लोक येतात, गावातले ಊರಾಗಿನ ಮಂದಿ ಬರ್ತಾರ, ಅವನ್ ಹಿಂದಿಂದೆ, ಅರ್ಜುನ್ ಹಿಂದಿನ ಬರ್ತಾನ. ಎಲ್ಲರೂ ಬರ್ತಿರ್ತಾರ. ಅರ್ಜುನ अगदी ಹೊಂಟಿರ್ತಾನ ಮುಂದೆ, ದೊಡ್ಡ ಇದರ್ಲೆ, ಆ दान ಕೊಡಾಮಿದ್ದೀನಿ, म्हणजे मी दान देणार आहे म्हणून तो अगदी तोऱ्यात चालत राहतो आणि जातो तिथं डोंगर गुड्ड ಅದ ಕೆದರ್ಲಿಕ್ಕೆ चालू ಮಾಡ್ತಾನ. तो डोंगर जो आहे ना, तो ते खणायला चालू करतो. आणि ते सोनं जे आहे, भंगार ಏನಿರ್ತದಲ್ಲ ಎಲ್ಲರಿಗೂ ಕೊಡ್ತಿರ್ತಾನೆ. ಎಲ್ಲರೂ ಸಾಲ್ಕ್ ನಿಂತಿರ್ತಾರ, सगळेजण लाईन मध्ये उभे असतात. तो येतो आणि ते सोनं देत असतो, ಎಲ್ಲ ಭಂಗಾರ ಕೊಡ್ತಿರ್ತಾನ. ನೀವು ತಗೋರಿ, ಎಲ್ಲರೂ ಭಂಗಾರ ತಗೊಂಡು ಹೋಗ್ತಿರ್ತಾರ, ಮತ್ತೆ ಮನೆಯಾಗಿಟ್ಟು ಮತ್ತೆ ಬರ್ತಿರ್ತಾರ. म्हणजे घरी ठेवून येत असतात आणि पुन्हा लाईनीत उभा राहतात. हा किती खोदणार, ಎಷ್ಟಂತ ಅದು ತೆಗೆಯುವುದು ಬಂಗಾರ? 1 ದಿವಸ ಆಗ್ತದ, 2 ದಿವಸ ಆಗ್ತದ, ರಾತ್ರಿ ಆಗ್ತದ, ಮುಂಜಾನೆ ಆಗ್ತದ, ಆದ್ರೂ ಮುಗಿಯಂಗೆ ಇಲ್ಲ. ಅದು ಎಷ್ಟು ಗುಡ್ಡದ್ದು ಇಷ್ಟು ಭಾಗ ಸಹಿತ ಮುಗಿಯಂಗಿಲ್ಲ. ಅವ ನೋಡ್ತಾನ ಮತ್ ಹಂಗೆ चालू ಮಾಡ್ತಾನ, ತೆಗಿಲಿಕ್ಕೆ चालू ಮಾಡ್ತಾನ, ಮತ್ ಕೊಡ್ತಿರ್ತಾನ, मत मंदी ಬರ್ತಿರ್ತಾರೆ. म्हणजे तो जेवढं खणत असतो ते फार संपलेलं नसतंय, थोडंच असतंय, आणि पुन्हा लोक घरात ठेवून पुन्हा येत असतात. ಅರ್ಜುನಾಲ ಕಂಟಾಳ ಆಯ್ತು. ಅರ್ಜುನ್ ಬೇಸರ್ತ ಹೋತಾನ, ಎಷ್ಟಂತ ಕೊಡ್ಬೇಕನ, ಎಷ್ಟು ದಾನ ಕೊಡ್ಬೇಕು, ಎಲ್ಲರೂ ಬರೇ ಬಂಗಾರ ತಗೋತಿರ್ತಾರ, नमस्कार ಮಾಡ್ತಿರ್ತಾರ, ಹೋಗ್ತಿರ್ತಾರ. म्हणजे सगळेजण येत असतात, अर्जुनचं कौतुक करत असतात आणि जात असतात, पुन्हा सोन्यासाठी येत असतात. कडी कवा 2 दिवसात, 3 दिवसात, 4 दिवसात ಬೇಸರ್ತಾರೀಗ.
ಅರ್ಜುನ್ ಬೇಸರ ಹೋಗ್ತದ, ಅವಾಗ ಸೋತ್ ಹೋಗ್ಬಿಡ್ತಾನ, कंटाळतो तो. आणि श्रीकृष्णाला काय सांगतो, आता मला पुरे झालं, आता मी कंटाळलो होता, म्हणून ते खोदायचं ते जे असतं ना ते ठेवून जातो निघून आणि तिथं जाऊन दूरवर बसतो. तर श्रीकृष्ण काय करतो, कर्णाला बोलवतो. श्रीकृष्ण ಏನ್ ಮಾಡ್ತಾನ, कर्णन करीತಾನ. कर्णाला काय म्हणतो की हे 2 पर्वत, हे 2 जे डोंगर आहेत, ಇವೆರಡೇನು ಗುಡ್ಡವಲ್ಲ, ಇದು ಬಂಗಾರದದ, ಇದು ನಿನ್ನು ಅಂತ ತಿಳ್ಕೊ. ನೀ ಇದು ದಾನ ಮಾಡ್ಬೇಕಾಗ್ಯದ, तुला हे दान द्यायचंय. कर्ण येतो, नमस्कार करतो श्रीकृष्णाला. ठीक आहे म्हणतो आणि तो त्या डोंगरापाशी येतो. ಗುಡ್ಡ ಹತ್ರ ಬರ್ತಾನ. ಕರ್ಣ ಬಂದು ಎಲ್ಲ ಮಂದಿನ ಡಂಗರ ಹಾಕಿ ಕರಿತಾನ. ಕರ್ಣ काय करतो, ಸಗಳ್यांना बोलवतो, ಎಲ್ಲ ಮಂದಿ ಕರೆದು ನಿಂದರ್ಸ್ತಾನ. ಅದೇನು ಇವು 2 ಗುಡ್ಡವಲ್ಲ, ಎಲ್ಲ ನಿಮ್ಮವು, ಇದು ನಿಮಗೆ ದಾನ ಮಾಡೀನಿ, ತಗೊಂಡ್ಬಿಡ್ರಿ ಅಂತ ಹೇಳಿ ಹೋಗ್ಬಿಡ್ತಾನ. म्हणजे काय सांगतो तो, हे दोन्ही पर्वत तुमचेच आहेत, मी तुम्हाला दान दिलंय, तुम्ही घेऊन टाका हे, असं म्हटल्याबरोबर कर्ण ते बोलून निघून जातो. कर्ण ಹೋಗ್ಬಿಡ್ತಾನ. ಅರ್ಜುನಗ ಅವಾಗ ತಿಳಿತದ, ಅರ್ಜುನला तेव्हा कळतं, मला का नाही हे सुचलं, ನನಗೆ ಯಾಕೆ ಇದು ತಲೆಯಾಗ ಬರಲಿಲ್ಲ. अवा कृष्ण, तेव्हा श्रीकृष्ण हसून म्हणतो, कर्ण दानशूर कर्ण म्हणजे त्याचं काय उद्देश आहे, कोणी माझं कौतुक करायचं नकोय मला, म्हणजे ನಾ ದಾನ ಕೊಡ್ತೀನಂತ ಯಾರು ನನಗೆ ಪ್ರಶಂಸೆ ಮಾಡಬೇಕು, ನನಗೆ ಜೀಜಿ ಮಾಡಬೇಕು, ಅದು ಕರ್ಣಂದು ಇದ್ದಿದ್ದಿಲ್ಲ. ಅರ್ಜುನಗೇನು ಅನ್ನಿಸ್ತು, ಎಲ್ಲರೂ ನಾ ದಾನ ಕೊಡ್ತೀನಿ, ಅದು ಕೊಡುದು ಶ್ರೀಕೃಷ್ಣ ಮಾಡಿರ್ತಾನೆ, ಎಲ್ಲ ತಯಾರ ಗುಡ್ಡ, ಖರೆ ಕೊಡುದು ಅರ್ಜುನ್ ಕೊಟ್ರನು ಎಲ್ಲರೂ ನನಗೆ कौतुक ಮಾಡಬೇಕು, ನಂದು प्रशंसा ಮಾಡಬೇಕು, म्हणजे माझं कौतुक करावं आणि माझे आभार मानावेत. ಅಂದ್ರೆ ನಾ ಏನು ಕೊಡ್ತೀನಿ ಇದು ದಾನ, ಅದು ಎಲ್ಲರಿಗೂ ಚಲೋ ಅನ್ನಿಸ್ಬೇಕಲ್ಲ, ಅದಕ್ಕೆ ನಾನು कौतुक ಮಾಡಬೇಕು, म्हणजे माझं प्रशंसा करावी, कौतुक करावी असं अर्जुनाला वाटायचं. तेव्हा तो अವಾಗ श्रीकृष्णಗೆ नमस्कार ಮಾಡ್ತಾನ अर्जुन. खरेने ना सोतीने, म्हणजे मी आता खरंच मला पटलंय ಕರ್ಣ ದಾನ್ಶೂರ್ ಹೆಂಗಿದ್ದಾನ. ಕರ್ಣಗೇನು ಅನ್ಸಿದ್ದಿಲ್ಲ ಎಲ್ಲರೂ ಬರ್ಬೇಕು, ನಾನು ಕೌತುಕ್ ಮಾಡಬೇಕು, ನನಗೆ ನಮಸ್ಕಾರ ಮಾಡಬೇಕು, ನಾ ಏನು ಇಷ್ಟೆಲ್ಲ ಬಂಗಾರ ಕೊಟ್ಟಿನಿ, ಅದಕ್ಕೆ ನಂದು ಕೌತುಕ್ ಮಾಡಿ ನಂದು ಆಭಾರ ಇದು ಪ್ರದರ್ಶನ ಮಾಡೋದು ನನಗೆ ಬೇಕಾಗಂಗಿಲ್ಲ. ಅದಕ್ಕೆ ದಾನದ ಹೆಸರಂದ್ರೆ ಕರ್ಣ ದಾನ್ಶೂರ್. ಎದಕ್ಕಂದ್ರೆ ಯಾವುದು ಅಪೇಕ್ಷೆ ಇಲ್ಲದೆ ದಾನ ಮಾಡವ, ಅದಕ್ಕೆ ದಾನ್ಶೂರ್ ಕರ್ಣ. ನೀವು ದಾನದ ಬಗ್ಗೆ ಏನು ಉದಾಹರಣೆ ಕೊಟ್ರೆ ಕರ್ಣನ್ ಕೊಡ್ತಾರೆ. ಅಂದ್ರೆ ದಾನ ಹೆಂಗಿರ್ಬೇಕು, ನಾವು ದಾನ ಕೊಡ್ತೀವಂದ್ರೆ ಯಾ ಕೈಲೆ ಕೊಡ್ತೀವಿ, ಇನ್ನೊಂದು ಕೈಲೆ ಗುರ್ತಾಗಬಾರ್ದು, ಹಂಗ ದಾನ ಕೊಡ್ಬೇಕು. ಯಾರ ಕಡೆ ಅಪೇಕ್ಷೆ ಇಟ್ಕೋಬಾರ್ದು. ನಾ ಕೊಟ್ಟಿನಿ ಅಂದಮೇಲೆ ನನಗೂ ಅವ್ರು ಕೊಡ್ಬೇಕು, ನಂದು कौतुक ಮಾಡಬೇಕು, माझं कौतुक करावं, माझी प्रशंसा करावी, माझे आभार मानावेत, असे ठेवू नये, असं दान असावं, असं श्रीकृष्णाने सांगितलं. आता इथंच थांबूया. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. जय जय श्री स्वामी समर्थ. जय जय श्री स्वामी समर्थ. जय जय श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री अण्णा महाराज की जय. श्री दादा महाराज की जय. स्वामी 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 समर्थ पुण्य ते ज्ञान ज्याचे सार, श्री स्वामी समर्थ किती हो भाग्य सौभाग्य, आम्ही जपतो समर्थ एकाची कर्म आणि धर्म. श्री स्वामी समर्थ. 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 महाराज श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी
स्वामी समर्थ चलावे शेज आता करुणा घना भक्तवत्सला श्री गुरु भक्तवत्सला श्री गुरु मानसा मनरमणा आता सुखे निद्रा करा स्वामी समर्था सुमनांचे शेजे सुमनांचे शेजे ओनी निजावे आता